यवतमाळातील बहुचर्चित तूर चोरी प्रकरणी यवतमाळ पोलिसांनी चौघांना अटक केली। कारवाईत 234 क्विंटल तूर जप्त करण्यात आली। चोरट्यांनी चालकाला चाकूचा धाक दाखवत तुरीचा ट्रक पळवला होता। या तूर चोरी प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 234 क्विंटल तूर जप्त केली। कलीम मोहिद्दीन ख्वाजा मिराज उद्दीन, मोहम्मद अकरम, मोहम्मद सलीम बाळापुरे, सलीमुद्दीन कलीमुद्दीन अशी आरोपींची नावं आहेत, तर शुभम मोरे असं ट्रक चालकाचं नाव आहे। 250 क्विंटल तूर असलेला ट्रक यवतमाळ MIDC परिसरात उभा होता। दरम्यान आरोपींनी ट्रक चालकाच्या गळ्याला चाकू लावून त्याला बांधून ठेवल्याने ट्रक घेऊन पसार झाले। दरम्यान या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी वेगाने तपास करत या तूर चोरट्यांना अटक केली। बाईट त्यामध्ये प्रामुख्याने आरोपी क्रमांक 1 कलीमुद्दीन ख्वाजा मिराजुद्दीन, मोहम्मद अकरम, मोहम्मद सलीम बाळापुरे, सलीमुद्दीन कलीमुद्दीन, सर्व राहणार कारंजा वाशिम, आणि 4 नंबरचा जो आरोपी आहे इम्रान हसन अब्दुल हसन दारवा रोड कारंजा, या चौघांना ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याबाबत कौशल्याने या ठिकाणी विचारपूस केली। आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर गुन्ह्यामध्ये चोरलेली जी तूर होती 250 क्विंटल, जी 2-3 ठिकाणी त्यांनी विकली होती, ती सर्व या ठिकाणी पंचांसमक्ष जप्त आणि रिकव्हरी करण्यात यश या ठिकाणी लोहारा पोलिसांना मिळालेलं आहे।